आता बातमी पाहूयात भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भातली। पाकिस्तानला लोळवा हेच तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सची आजची इच्छा आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणामध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणारे क्रिकेटचं महायुद्ध। दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारच्या 2:30 वाजता मॅचला सुरुवात होईल आणि याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी आहे। भारताने सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं होतं आणि आज जर पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होईल। तर दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला। त्यातच जर आज भारताने पाकिस्तानला धूळ चारली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर होईल। तेव्हा पाकिस्तानची आजची मॅच ही करो या मरोची आहे। तर पाकिस्तानला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून त्यांचा गाशा गुंडाळला अशीच अपेक्षा भारतीय चाहते व्यक्त करतायत। प्रेशर हम पे नहीं है और हमेशा देखिए पाकिस्तान से बाहर वापस आ रहा है खेलने के लिए, इनके लिए वो बहुत सैड पार्ट है कि वो अपनी कंट्री में नहीं खेल पा रहा है और प्रेशर में भी रहेंगे, दबाव में रहेंगे, क्योंकि पहला मैच वो अपनी कंट्री में हारे और पाकिस्तान को, इंडिया को हराना है, तो आसान नहीं होगा उनके लिए। और उन्होंने बहुत अच्छा मैच जीता, पहला मैच जीता बहुत ही, और काफी अच्छे फॉर्म में भी है सारे लड़के, तो एक अच्छा मैच देखने को भी मिलेगा। भारतीय क्रिकेट फॅन टीम इंडियाला चेअरअप करताना दिसतायत, आपल्या टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थनाही करताना दिसतायत। दरम्यान मुंबईतल्या क्रिकेट फॅन्सशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूयात। चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा महत्त्वाचा असा हा हाय व्होल्टेज सामना दुबईमध्ये रंगणार आहे। भारत आणि पाकिस्तान विरुद्धचा हा सामना असणार आहे। सर्वांचं लक्ष या सामन्याकडे आहे। आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहेत, चाहते आहेत भारतीय संघाचे, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतंय, आज भारत पाकिस्तानचा अत्यंत महत्त्वाचा असा हाय व्होल्टेज सामना आहे, काय वाटतंय कोण जिंकणार? नेहमीप्रमाणे आमच्या भारत देशाच्या सामन्यामध्ये बाजी मारील असं आम्हा सगळ्यांना खूपच वाटतंय। आणि आज आम्ही इथे जरी खेळायला आलो असलो तरी आमचं दिवसभर लक्ष आमच्या इंडिया जिंकते की नाही याच्याकडे असेल। त्याच्यामुळं आम्ही सगळेजण हेच सांगू की आज कोणत्याही परिस्थितीत इंडियाच मॅच जिंकणार। भारत आणि पाकिस्तान हा ज्या पद्धतीने इतका महत्त्वाचा सामना मानला जातो, त्यामुळे नक्कीच याचा विचार वरिष्ठांनी केला असेल आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन असेल आणि त्यामुळे भारतच जिंकणार। शाहिद आफ्रिदी आहेच, त्याचबरोबर आपल्याकडे पण के.एल. राहुल आहे। के.एल. राहुल पण आपल्याला चांगले स्कोर आणू शकतो। त्याचबरोबर आपल्याकडे हिटर बॅट्समनमध्ये हार्दिक पांड्या आहे। पांड्या तर लाजवाब आहे। सर्व देशाचं, खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर पाकिस्तान विरुद्ध भारताची भिस्त रोहित आणि विराटवर असेल असं मत माजी कॅप्टन दिलीप वेंगसकर यांनी बोलून दाखवलं। कॅप्टन रोहित शर्मा आणि कोहलीला विराट खेळी करावी लागेल, तसंच भारतीय टीमला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमतरताही जाणवेल असंही वेंगसकरांनी म्हटलंय। दरम्यान भारतीय संघाचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसकर यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वदेश घाणेकर यांनी। पाहूयात। ह्या मॅचमध्ये तुम्हाला की प्लेयर सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही? मला वाटतं रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरती खूप अपेक्षा आहेत, कारण ते अनेक वेळा इंडिया पाकिस्तान मॅचेस खेळलेले आहेत आणि ते महान फलंदाज आहेत आणि आता सगळ्यात चांगल्या फॉर्ममध्ये पण आहे। रोहितने आता इंग्लंडच्या विरोधात शतक केलं, त्याच्याने विराटने 50 केले होते, तर चांगलं आहे। मला वाटतं की हे दोघे असेल, गिल असेल आणि त्याच्यानंतर फास्ट बॉलर जे असतील, ऑलराऊंडर्स असतील, ते चांगला पराक्रम करतील। काय असेल रोहितचा प्लॅन? कारण तो टेस्टमध्ये आता त्यांनी शेवटच्या मॅचला स्वतःला प्लेइंग 11 बाहेर ठेवलं, तर हे संकेत म्हणावे काय रोहितचे? नाही, मला वाटत नाही। तो एक महान फलंदाज आहे आणि त्याने आधी पण मॅचेस जिंकून दिलेले आहेत, एकात मॅचेस जिंकून दिलेले आहेत आणि तर मला वाटतं त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि प्रत्येक भारतीयाकडनं, आणि त्याने चांगला जर स्टार्ट दिला तर इंडिया चांगला परफॉर्मन्स करू शकेल। तुमची टॉप 4 प्लेयर टीम अशा कोण असतील ज्या सेमीफायनल फायनलपर्यंत जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील? ते टॉप 4 कोणी असून दे, परंतु इंडिया पाकिस्तान परत फायनलला यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण ती एक चुरशीची मॅच होते आणि ती मॅच बघायला मला परत आवडेल। तर आज होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष आहे। पाहूयात आता इतर बातम्या वेगवान स्वरूपात।
महाकुंभमेळ्यामध्ये क्रिकेट टीमच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आलं. पाकिस्तानला हरवा हीच अपेक्षा तमाम क्रिकेट चाहत्यांची आहे असं दिसून येत आहे. महाशिवरात्रीचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतशी कुंभमेळ्याला गर्दी होताना दिसते. शिवरात्रीला 3 दिवस असल्याने भाविकांचा ओघ प्रयागराजच्या दिशेने आहे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर अनेक भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातात. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये लाखो भाविकांची गर्दी होतीये. कर्नाटकात जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तसे आदेश दिलेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी बस चालकाला काळं फसवण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आणि नाशकात निषेध व्यक्त करण्यात आला. मोठ्या विरोधानंतरही नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला वेग आलेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी थांबलेल्या या प्रकल्पाला पुन्हा गती मिळत असून येत्या 15 दिवसांमध्ये जमिनीच्या अधिग्रहणाची संयुक्त मोजणी सुरू होणार आहे. सकाळपासूनच पुण्याहून कर्नाटकला जाणाऱ्या बस रद्द करण्यात आलेल्या. महाराष्ट्रामधील एका एसटी बस चालकाला कन्नड बोलता आलं नाही म्हणून त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून परिवहन मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस बंद केलेल्या आहेत. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215 वर पोहोचली. पुण्यामध्ये शनिवारी 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली. तरीही प्रशासनाला जीबी सिंड्रोमचं ठोस कारण शोधण्यात अपयश आलेलं आहे. दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय. सोलापूरच्या माढ्यातील आमसभेमध्ये एका महिलेने आमदार अभिजित पाटील यांच्यासमोरच तहसीलदारांना रस्ता केस संदर्भात झापलेला आहे. त्यानंतर आमदार अभिजित पाटलांनी देखील तहसीलदारासह भूमी अभिलेख अधिकाऱ्याची जोरदार खरडपट्टी काढत कारवाईचा इशारा दिला. शिवाय कामं गतीने कामी लागण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत. नांदेडच्या अर्धापूरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी आमदार श्रीजया चव्हाण यांनी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. मेळाव्याचं उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. मेळाव्यामध्ये 4000 पेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली असून 150हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात सहभागी झाले. शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासून करण्याचा घाट शिक्षण विभागाचा आहे. दरम्यान या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकजा भोयर यांनी पुण्यात दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद साहित्य संमेलनात उमटलेले आहेत. अशामध्ये मराठवाड्यातील ठरावावरून महामंडळाच्या बैठकीमध्ये खडाजंगी झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू, बीड सरपंच हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद दिल्लीतील साहित्य संमेलनात उमटलेले आहेत. आता बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये घरगुती वादातून महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आलेली आहे. तसा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नंडेने घरात घुसून मारहाण केली तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. रबाळे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या अर्जांची यंत्रणेकडून पडताळणी होते. सुमारे 2.25 कोटी लाभार्थ्यांमधून 40 लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर गंडांतर येणार आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. 40 लाख लाडक्या अपात्र होणार. सखोल पडताळणीनंतर अपात्रतेची संख्या वाढणार.
पुणे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक लाभार्थी. विधानसभा निवडणूक निकालानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होते. साधारण 2,31,860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली. कारण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतोय. एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरल्यात ते पाहूया. संजय गांधी निराधार योजना 2,30,000. 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000. 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या आहे 1,60,000. फेब्रुवारी छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख. सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्यांची संख्या आहे 2 लाख. लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले. कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागली. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतलाय. सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीतील लाभार्थ्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विवाहित महिलांचं प्रमाण 83% आहे. विधवा महिलांचं प्रमाण 4.7% आहे. अविवाहित महिलांचं प्रमाण 11.8% आहे. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं काटेकोर छाननी न करता योजनेचा लाभ दिला. आता अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत दिलेले पैसे परत घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे. यापूर्वीच अर्जांची पडताळणी गांभीर्यानं केली असती तर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले असते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. नाशिकमध्ये येवला नाशिक महामार्गावर एका नवी स्प्लेंडर गाडी चोरीला गेलेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 2 चोरट्यांनी गाडीचे हँडल लॉक करून गाडी चोरल्याची घटना घडलेली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. आंबेगावमध्ये गावडेवाडीमध्ये रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कारला अचानक आग लागली. यामध्ये कार जळून खाक झाली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांमध्ये आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जलस्रोतांची पातळी तळाला गेल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी संपत आलेला आहे तरीही केवळ 295 हेक्टरवर पेरणी झालेली. हे प्रमाण केवळ 4.92%. तसेच कूपनलिका आणि विहिरींना तळ गाठल्याने शेतकरी उन्हाच्या पिकाची जोखीम घ्यायला तयार नसल्याचं दिसून येत आहे. वाशिममध्ये सूर्यफूल पिकाचं उत्पादन घटलेलं आहे. यावेळेस मोजक्याच शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केल्याचं दिसून आलं. त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेमध्ये सूर्यफूल तेलाचे दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडे वळल्याचंही दिसून येत आहे. अकोल्यातील ऐदापूर गावामध्ये 3 शेतकऱ्यांनी चक्क सफरचंदाची शेती केलेली आहे. 1 एकरमध्ये 700 सफरचंदांची लागवड केली. काश्मीरसारख्या थंड हवामानात घेतलं जाणारं पीक आता उष्ण शहरात घेतलं जात आहे. तसेच प्रत्येक झाडाला साधारण 20 ते 25 सफरचंद येणार आहेत. 40 गावात शेतकऱ्यांनी कलिंगडाचं पीक घेतलं. मात्र सध्या वातावरणात थंडी आणि उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे कलिंगडाला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेल्या कलिंगडाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये. अहिल्यानगरच्या भोसेमध्ये अशोक टेमकरांनी संत्रा बागेतून शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे. या संत्रा झाडांना 40 ते 60 किलो उत्पन्न मिळत आहे. 2.5 एकरवर असलेली संत्राबाग वर्षाला 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा देते. पालघरच्या जव्हारमध्ये वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे आंबा मोहरलेला आहे. त्यामुळे यावर्षी काही प्रमाणात का होईना आमरस गोड होणार आहे असं चित्र दिसून येत आहे. तसेच आमराईतील आम्रवृक्षाला मोहर लागल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.